नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची अपडेट आहे। सेट परीक्षा या परीक्षा पेपरमध्ये मुदतीत वाढ करण्यात आलेला आहे। अर्ज प्रक्रियेत मुदतीत वाढ आता 26 जूनपर्यंत आपल्याला ही संधी असणार आहे। एकूणच उमेदवारांना विनाविलंब शुल्क 26 जूनपर्यंत तर विलंब शुल्कांसह 30 जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सेट परीक्षा अर्ज मुदतीत कशा पद्धतीने वाढ देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सेट परीक्षा अर्ज मुदतीत वाढ आता 26 जूनपर्यंत संधी। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यामध्ये दिनांक 26 जुलै रोजी म्हणजे 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 41व्या राज्य पात्रता परीक्षा सेटसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। उमेदवाराच्या मागणीचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता उमेदवारांना विनाविलंब शुल्क 26 जूनपर्यंत तर विलंब शुल्कांसह 30 जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे। यापूर्वी सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 2 ते दिनांक 16 जून 2026 अशी निश्चित करण्यात आली होती। मात्र विविध तांत्रिक अडचणीमुळे अनेक उमेदवारांना निर्धारित कालावधीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती। त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत होती आणि याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाने अर्ज प्रक्रियेसाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे। बघा, ऑनलाईनच अर्ज प्रक्रिया। खरं तर उमेदवारांनी परीक्षा अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच भरावेत। अर्जासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा असे देखील आवाहन कुलसचिव तथा सदस्य सचिव यांनी केले आहे। अर्जासाठी संकेतस्थळ जे आहे ते तुम्ही पाहू शकता, https://exam.uni.pune.ac.in। या उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने सेट एक्झाम जी आहे, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, एकूणच या ठिकाणी सेट परीक्षेच्या या अर्ज मुदतीत वाढ करण्यात आलेला आहे। आता आपल्याला 26 जूनपर्यंत ही संधी असणार आहे। म्हणजे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना विनाविलंब शुल्क 26 जूनपर्यंत तर विलंब शुल्कांसह 30 जूनपर्यंत आता अर्ज सादर करता येणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।